चहा बनवा नीलक्ष्मी, एक नंबर. पाहू शकता बाहेरचा नजारा कसा आहे. आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे धान्य कोठारामध्ये. पाहू शकता कशा प्रकारे आतमध्ये हे धान्य कोठार आहे. भरपूर खोल आहेत. आतमध्ये 3-4 खोल्या आहेत एकाच ठिकाणी. इकडच्या साईडला पण 3-4 खोल्या आहेत. गणेशचा वाढदिवस आहे आज, त्यामुळे आम्ही केक कापणार आहोत. केक नाही आमच्याकडे, पण आम्ही पपईचा केक बनवणार आहोत आणि तो कापणार आहोत. जालिंदर आमचा केक बनवतोय. आम्ही पपई घेऊन आलोय. पपईचा केक जालिंदर बनवत पास अशा प्रकारे जालिंदर बनवतोय एकदम भारी. आणि गणेशच्या वाढदिवसानिमित्तच आम्ही यावरती स्टेसाठी आलेलो होतो. जालिंदर हा केक बनवून आम्ही सकाळी केक कापणार आहोत थोड्या वेळाने. सकाळची वेळ आहे. ते पुढे शिवमुद्रा आहे. शिवमुद्रेच्या तिथे आम्ही केक कापणार आहोत. पाहू शकता तोफा कशा प्रकारे बसवलेले आहे तिथे. बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत या सगळ्या तोफा. शिवमुद्रा बनवलेली आहे. तिथे आपण केक कापणार आहोत. खालच्या पेठेच्या वाटेतून येणारा दरवाजाकडे जाणार आहोत. ड्रोन शॉट पाहू शकता कशा प्रकारे पेठेची वाटे ही इकडे येते. पायरीची वाटे सोपी वाटे त्या वाटेने आलेलो नाहीत. आपण पाण्यासाठी गेलो होतो. इकडे आमचे मुख्यमंत्री बसलेले आहे. कशा प्रकारे आहे पाहू शकता तुम्ही. चला तर आपण आता पुन्हा वरती जाऊया. उशीर झालाय. सकाळी 10 वाजले. बरेच जणांना कामावरती जायची काय आहे, तर मला फटाफट जाणार आहोत खाली. कुंटीच्या वाटेनेच उतरणार आहोत परत. तुम्हाला एक पुढे जाऊन एक शिवमंदिर आहे, ते शिवमंदिर दाखवतो. चला तर जाऊ पटकन आपण. टेकडीच्या उजव्या साईडला शिवमंदिर आहे. शिवमंदिर आणि इकडे धान्य कोठार आपण राहिलो होतो तिथे. चला मंदिरात जाऊन दाखवतो तुम्हाला कसं प्रकारे आहे मंदिर. शिवपिंड आहे तिथे, दर्शन घेऊया. पुरातन मंदिर आहे, खूप पुरातन मंदिर आहे.